अगं शालू देखो देखो वो आ गए, देखो देखो वो आ गए, मोरा मोरे आ गया। अगं शालू झोका दे ग मैना, शालू झोका दे ग मैना, उघडी नाही आणली रुसलीच मैना, उघडी नाही आणली रुसलीच मैना, शालू झोका दे ग मैना, शालू झोका दे ग मैना. रिंगटोन वाजते. हॅलो. अगं हो पोचलो मी. किती काळजी करतेस हा. फोन ठेव. बँकेतली गर्दी आहे माहितीये तुला. हा केवढी गर्दी आहे बघ इथं. कस्टमर किती आले. ठेव फोन. तुम्हाला वाटलं असेल नाही मी हे साधूचं कपडे घालून आलोय तरी बँकेत आलो असं का सांगितलं आहे. काय मी माझ्या तरुणपणी ना मी बँकेची ना लेखी परीक्षा पास झालो होतो. काय समजलं. ते काय तो मी मुलातच ब्रिलियंट का नाही. मग मी तोंडी परीक्षा सामोरं गेलो तर मला त्यांनी एक प्रश्न विचारला की तुम्ही लोन कोणाला देणार. मुलात मी सज्जन, खोडात पण सज्जन, पानात पण सज्जन. मी म्हणालो की मी गरिबांना लोन देणार. फेल केला ना मला. ते म्हणाले जर गरिबाला लोन दिला तर तो फेडणार कसा. काय समजलं. त्याच्या मागे लागणार कोण. लोन श्रीमंताला द्यायचा म्हणजे ते विदेशात पळून जातात आणि पोलीस त्यांच्या मागे लागतात. आपल्याला मागे लागायला लागत नाही. वा वा. काय सांगू नोकरी गेली हो. पण काय त्या दरम्यान काय झालं माहिती आहे. मी बँकेत नोकरीला लागतोय म्हणून माझ्या घरच्या लोकांनी माझं लग्न जुळवलं. नाही तर काय माझं लग्न होण्यातलं नव्हतं म्हणून तर माझं लग्न झालं ना. काय समजलं. लग्न झाला पण आता पोटापर्यंत धंदा काय म्हणून मी हा बुवाबाजीचा धंदा सुरू केलेला आहे. काय आहे या धंद्यात ना इन्कम टॅक्स नाही आणि हा धंदा ना माझ्या बायकोला आणि पोरीला माहिती नाही आहे. त्यांना अजून माहिती आहे की मी बँकेत कामाला जाते म्हणून. काय समजले. अशी गोष्ट झालेली आहे. असं पण या धंद्यात मी सेट झालेलो आहे. आता स्वतःचं घर घेतलेलं आहे. पोरीला चांगलं शिकवलेलं आहे. आता एकदा पोरीचं लग्न झालं की मी मोकला. काय समजली. तू अजून पण घंटाच वाजवतोस. बोल बालका. ती पोरगी माझीच आहे. हे सगळं तुझ्या आईला कळलेलं नाही आहे ना. आईला. हा आईला कळलं. आईला काय झालं. अगं तुला कळलं का. तू आईला न सांगता इथे आली आहेस. हे बाबांना न सांगता कळलेलं आहे. बाबा तुम्ही ग्रेट आहात. बाबा तुम्ही अंतर्यामी आहात. मी आहे बाबा अंतर्यामी. जे फक्त सती माठ त्यांना दावी मी वाट. दक्षिणा रुपये 60 जिंदगी भरभरा म्हणे. काय समाजले शालू. बाबा बाबा बाबा. काय बाबा बाबा. मला ना यांच्यावरती अजिबात विश्वास नाहीये. असं नको करू. अगं बाबा अंतर्यामी आहेत. बाबा पॉवरफुल आहेत. बाबा मी परवा आलो होतो ना मला बोललो माझी एक आयटम आहे. आयटम काय बाप आहे ना मला भाव देत नाही. तुम्हीच म्हणालात पोरीला आपल्या मठात घेऊन ये. तिचा बाप तुला भाव काय खायला वडा पाव देईल असं मी म्हणालो होतो. हो. चुकून माती खाल्ली स्लिपअप तंग झल्ली खाली खल्ली वल्ली प्रभा म्हणे. काय समाजली शालू. प्लीज मला काहीतरी उपाय सांगा ना. मला नाही वाटत हो माझा खडूस बाप ह्याला हो म्हणेल. मी खडूस आहे. तुझा बाप खडूस नाही बालिके. तुला सांगतो अगं तुझा बाप फार सज्जन आहे. चल चल काय सज्जन. अरे परवा ही मला सांगत होती काय बापाने शेजारच्या आंटीला असा इशारा केला. लय मारला हिच्या बापाला. नाही नाही तुला सांगतो तुझा बाप आहे ना दिव्य तेज. काय त्याची कांती तुकतुकीत तुला सांगतो. अगदी बघण्यासारखा रुबाबदार. आताची जी बायको आहे ना आताची बायको त्याची ती द्रष्ट ती त्याच्या लायकीची नाही आहे. वास्तविक ना त्याचं लग्न माधुरीशी व्हायला होतं. कोणाशी. माधुरीशी. ती माधुरी कशाला करेल लग्न. तरी तुला सांगतो
तुझा बाप जेव्हा जन्माला आला ना तेव्हा गोरा गोरा पान होता. नाही रे. कालाच्या ओघात तो काला कुट्ट झालेला. ह्या पोरीने जर योग्य वर निवडला असेल तर तो नाही कशाला म्हणाल. बाबा योग्य म्हणजे काय? करोडपती नवरा शोधलाय मी. हा करोडपती आहे. हो. बालका तू काय करतोस? अच्छा असे करून पैसे कमवतो? नाही सांग काय करतोस? माझा हायवेवर शेंगदाणे विकायचा बिझनेस आहे. कार्टे अगं तुला अक्कल आहे काय? काय? हा शेंगदाणे विकून करोडपती होणार आहे. तुला सांगतो पोरी ह्याच्यावर तू लग्न केलंस तर तुझं आयुष्य सगळं अंधारमय आहे. बाबा अंधारमय? अरे हायवेवर शेंगदाणे विकतोस काय उजेड पाडणार आहेस तिच्या आयुष्यात तू? अहो मी हायवेवर शेंगदाणे विकतो म्हणजे लग्न झाल्यावर हिला हायवेवर नाही ठेवणार आहे. मग कुठे ठेवणार आहे? माझ्या घरी. अगं पोरी या सऱ्याचं घर आपलं 2 खोल्यांचं तुला माहितीये? अगं भिंतीत खिला ठोकला ना तो शेजारी आरपार जातो आणि तो शेजारचा माणूस त्याला टोपी लटकवतो. अशी शिडशिडीत भिंत आहे. हे पत्रेवरचे एवढे बेईमान आहेत. पाऊस आला की त्याला ओरडून ओरडून सांगतात अरे इकडे पडा हित भोक पडलेली आहे. तुला सांगतो तुझ्या बापाने काबाड कष्ट करून 2 खोल्यांची जागा घेतली. ऑलरेडी त्याच्यात एक हत्ती हाय. हा छोटा एक गेंडा आहे. मग या रेड्याला आम्ही कुठं बांधणार? मग हा देखणा शामरूख कुठे काही बसणार? बाबा देखना शहामृग कोण? तुझा बाप. तुम्ही ज्याला तेज पुरुष शहामृग म्हणताय ना तो मुळात शामरुग नाहीये. मग? कावळा आहे. तो बसेल खिडकीत. कावला म्हणू नको रे. हे बघ माझा शामरूग राहू दे तुझा कावला राहू दे. आपण तडजोड करूया. आपण त्याला बगला म्हणूया का? म्हणजे कसं जरा म्हणजे प्रेस्टिज वाढेल ना त्या माणसाला. तेजपुंज माणूस आहे ना तो म्हणून. बाबा बगळा चालेल. उपाय सांगा. पाय सोड मग उपाय सांगेन ना. हे बघ पोरी तू याचा नाद सोडून देस. नाही बाबा मी याला नाही सोडणार बाबा. मग तू दे सोडून हिला. नाही बाबा मी हिला नाही सोडू शकत. आमचं नातं अतूट आहे. कसं आहे? अतूट. तुटलं ना. इकडे ये वासाड्या कोपऱ्यात आहे. तुला सांगतो ही उद्या सकाळी उठल्या ना हिचा मी सेल्फी पाठवतो. आणि हा दाताचा फावडा आहे ना त्याचा क्लोज पाठवतो. तो झूम करून बघ. 4 दिवस कोमात ना उठायचाच नाही वासाड्या. हे बघा बाबा हे काही असेल पण मी माझ्या मयूशीच लग्न करीन. बाबा खूप अपेक्षेने तुमच्याकडे आलोय. होय होय. बाबा उपाय सांगा. बाबा उपाय सांगा. बाबा उपाय. पाय सोड वासाड्या. तुला वाटलं काय माझी ही गाडी आहे तू उचलतो टोईंग नी नो पार्किंग मधली? काय बाबा मी माफी मागते. चुकलं त्याचं. पण तुम्ही उपाय सांगा ना. हे पोरी इकडे ये पोरी. अशा घरात जाऊन तू संसार करणार आहेस? हो बाबा. अगं व्यर्थ आहे तुझं आयुष्य बालिके. व्यर्थ आहे. तुला सांगतो नको लग्न करू ह्या माणसाबरोबर. मग इकडे काय करूया? आपण तुझ्या बापाची सुपारी देऊया. नको नको. अरे पोलिसांना कळलं आणि त्यांनी तुला जेलमध्ये टाकलं तर मी कोणाला घेऊन हनीमूनला जायचं? तुझा बाप यमासाठी निघाला आणि तुला हनीमूनची पडलेली आहे. बाप माझा हनीमून माझं तर मी बघून घेईन ना. तुम्हाला नाही सांगायचं ना उपाय मग गप्पा बसा ना. कशाला आमच्या मध्ये मध्ये बोलताय? हे बघ मी आहे ना घरातून येताना जमिनीचे आणि घराचे कागदपत्र आणलेले आहेत. मला बाबांची सही येते. ते आपण सगळं विकू आणि शहरात पळून जाऊ. माझ्या बाप जाद्यानी घाम गाळून कमवलेली जमीन तू विकून शहरात पळून जाणार आहेस? तुमच्या बाप दादांचा काय संबंध इथे आहे? संबंध कारण मी तुझा बाप आहे. बाबा तुम्ही इथे कसे? बाबा पण तुम्ही बँकेत गेला होतात ना. बँकेत काम बँकेत काय नाही. अरे ज्या बँकेत माझा बाप मॅनेजर आहे त्या बँकेत तुझा बाप मॅनेजर असेलच कसा? तुझा बाप बँकेत मॅनेजर आहे? मग तो तोंडी परीक्षा पास झाले ते? त्याच्या तोंडी परीक्षेचं राहू दे. आता तुम्ही घरी या. आई तुमची चांगली तोंडी परीक्षा घेणार आहे. हत्ती काय? छोटा गेंडा काय? रानडुक्कर काय? रेडा. हो रे रेड्या. आणि तुम्ही कोण? शहामृग. स्वतःच म्हणे तो शहामृग. काय सुजवली शालूने. अगं शालू स्वतः दे. मग ती कशाला द्यायला?